पुत्र नारद ब्रह्मगामी 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 पुत्र नारद नारायण नारायण आज खूप दिवसाने आपलं पृथ्वीच्या जवळ आलो काहीतरी देवदेवांची मला हे तर बोलू दे ना चला तर मग तुमचा आवाज बंद मग तेच तुमचा आवाज कशाला हे मानवा एवढे घाई करून चाललाय कुठे बरं अरे बापरे चक्क नारद मुनी आज आपल्या साक्षात भूतालावर आगमन झालं धन्य झालो आम्ही नारद मुनी प्रथम तुमच्या पाया लागू हो हो ते ठीक आहे पण एवढे घाई करून चाललाय कुठे ते मला समजेल का अहो नारद मुनी तुम्हाला माहिती आहे ना दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी गणेश चतुर्थी साजरी केली जाते तर दरवर्षी कसं बाप्पांची मूर्ती आणतात तसं ह्या वर्षी बाप्पांची मूर्तीचं पूजन करतात तर आम्ही लोक सरळ जागर करतो पण दरवर्षी कसं नाचतात फुगड्या घालतात भजने करतात तर या वर्षी आमच्या गावातल्या पोरापोरीने एक वेगळंच नाटक ठेवलंय ते म्हणजे गणेश लीलावर तुम्ही चलताय काय बघायला चला चला जाऊ आपण गणेश महिमा चला तर मग नारायण नारायण आवड तुला बेलाच्या पानाची 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 नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा 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 ओ नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा आवड तुला बेळाच्या पानाची आवड तुला बेळाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेळाच्या पानाची आवड तुला बेळाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची ओ नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा कपाली लावून या भस्म कपाली लावून या भस्म कपाळी लावून भस्म कपाळी लावून भस्म कपाळी लावून या भस्म कपाळी लावून भस्म कपाळी लावून भस्म कपाळी लावून भस्म ओ नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा नाथा बोल शंकरा ओ नाथा बोल शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची हे माते हे पार्वती माझी समाधी होण्याची वेळ झालेली आहे तू इथेच राहून रक्षण कर महादेव जशी तुमची आज्ञा ठीक आहे जातो मी काय करावं बरं माझी स्नान संध्या करायची वेळ झाली आहे आणि इथे पहारेकरी ठेवायचं कोणाला काय करावं बरं आलं लक्षात अंगाचा मळ काढून त्याचा भुसा बनवायचा
काय कमी तिथे पहारेकरी ठेवायचे. मग झालं तर आपलं काम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रणाम माते, आम्हाला आज्ञा असावी. मी तुमची काय सेवा करू माते, आम्हाला आज्ञा असावी. मला माझी स्नान संध्या करायची वेळ झाली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते पहारा द्यावा. माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही हात पाठवू नको. माझी आज्ञा आहे. ठीक आहे माते, मी इथे बाहेरच थांबून पहारा देतो. माझा होतं चांगलं. महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान पान, आवडते बेलाच पान पान, आवडते बेलाच पान. थांबा थांबा, मला आतमध्ये जाण्यास परवानगी नाहीये. अरे बालका, तू आहेस तरी कोण आणि मला का बरं अडकवत आहेस? मला माझ्या मातेने विनंती केली आहे की तू बाहेर थांबून पहारा कर. कदापि नाही, मला आतमध्ये जायचंच आहे. ते मला मुळीच माहित नाही. तू बाहेरच थांब. अजान बालका, तू अजून लहान आहेस. लहान तोडी मोठा घास घेऊ नको, नाहीतर माझ्या तृप्तीने तुझे शिर उडून टाकेन. तर मग वा युद्धाला तयार. ठीक आहे तर मग. हे कोणी केलं? काय झालं माझ्या बाळाला? कोणाची एवढी हिंमत झाली की त्याने माझ्या बाळाला मारलं? मी त्याला सोडणार नाही. हे माते पार्वती, अनाहूतपणे माझ्याकडून हा गुन्हा घडलेला आहे. मला क्षमा कर. या बाळाला मी हवं तर जिवंत करतो. या बाळाला मी गजबज लावून त्याला पुन्हा जिवंत करू शकतो. नारद मुनी, नारद मुनी. दोघं येतात रे. नारायण नारायण. मोठा येतात येतो. नारायण कष्ट येतो काय. सांगा सारखं. हे पार्वती, मी तुझ्या बालकाला जिवंत केलेले आहे. मला क्षमा कर. या बालकाला सृष्टी आधी सर्वाधिक पूजेचा मान मिळेल. चला तर मग. तुला बेलाची बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. महादेव, हे प्रभू, आज आपण आपल्या दोन्ही पुत्रांची परीक्षा घेऊ. ठीक आहे माते, जशी तुमची आज्ञा.
प्रणाम माते, प्रणाम पिता, आम्हाला आज्ञा असावी. कार्तिकेय गणपती इकडे आशीर्वाद असो. समोर फोटो मध्ये मित्रांनो, आज आम्ही तुमची परीक्षा फेऱ्या मारून परत पहिला येईल तो जिंकला. पुत्रा, मला तुझा अभिमान आहे. आज तू दाखवून दिलेस की या जगात आई बाबाशिवाय श्रेष्ठ कोणीच नसतं. दुसरा, तू महान आहेस. तू तुझ्या बुद्धीच्या चातुर्याने ही स्पर्धा जिंकलीस. काय करावं आज कित्येक दिवस झालेले आहेत. कित्येक दिवस झालेले आहेत तरी आता एकदा महादेवाचं दर्शन घेऊया. क्रिकेट खेळायचं चाललंय. चला तर आपण महादेवाचं दर्शन घेऊया. पुत्र गणेश, महादेव ध्यानस्थ बसले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. तू इथे उभा राहून पहारा दे. होय माते, तुम्ही निश्चिंत राहा. मी इथे येऊन पहारा देतो. ठीक आहे मग. थांबा थांबा, मला आतमध्ये जाण्यास परवानगी नाहीये. अजान बालका, तू आहेस तरी कोण? हे मला मुलीच माहित नाही, पण माझ्या मातेने मला आज्ञा केली तेच मी पालन करतोय. 33 कोटी देव मला घाबरतात आणि तू हा एवढा लहान छोटा बालक आणि मलाच सांगतोस की आत जायला तुला एंट्री नाही म्हणून. 33 कोटी मला थरथर बघून मला कापतात. बालका, जर तुझ्या आता सामर्थ्य असेल तर हो युद्धाला तयार. तर मग व्हा युद्धाला तयार. ठीक आहे. अरे वाजा युद्ध करतात ते. तू लक्ष ठेव ना. पुत्र गणेश, तुला कुठे लागलं तर नाही ना? माता पार्वती, कशाला असते तुझा बाल असे मला माहित नाही. माझ्या हातून चूक झाली. बाळाचा दात उडवलाय. मुनिवर, नकळत तुमच्याकडून ही चूक झाली आहे. भयभीत होऊ नका. ती माझ्या हातून चूक झाली, मला माफ करा. मुनिवर, हा तर नियमाचा खेळ आहे. तो कधी सांगून येत नाही. ठीक आहे. लागल या महादेवाच वेड मला लागल या महादेवाच समदान आहे पानंदीच पिंडी समदान आहे पानंदीच वेड मला लागल या महादेवाच वेड मला लागल या महादेवाच पिंडी समोर ध्यान आहे जसनंदीच पिंडी समोर ध्यान आहे जसनंदीच वेड मला लागल या
आज आपण खूप दिवसानंतर कैलास परिवर्तन आलोय, पण महादेवांचा कुठे पत्ता दिसत नाही बरं. कुठे असावेत बरे? महादेवांना जय जयकार असो. महादेव तुमच्या चरणी आशीर्वाद असो मुनिवर. हे त्याच्या सांगा सांगा काय खुशखबर आहे? आज महादेव आज तुमच्या चरणी आज तुमच्या चरणी मला दर्शन घ्यायचं आहे, म्हणून मी तुमच्या चरणाशी दर्शन घ्यायला आलोय. ठीक आहे मुनिवर, जशी तुमची आज्ञा. नमस्कार असो. आशीर्वाद असो मुनिवर. हा भुजांचा राहू तो मलाच म्हणतात. प्रणाम महादेवा. तथास्तु महादेव. आज काय बरं प्रवचन केलं? लंकादिशा अचानक योगायोगपणे कैलास पर्वताचं आगमन नक्कीच काहीतरी घडलं असावं आणि काहीतरी मला हवं असावं. हे शंकर देवा महादेवा, माझ्या घोर तपस्येला प्रसन्न होऊन तुम्ही मला वरदान दिलं आहात. ठीक आहे, त्या बदल्यात मला तुमचं आत्मलिंग हवंय असं तुम्ही मला वचन सुद्धा दिलं आहात. बरोबर आहे, परंतु तसं तुला माझं आत्मलिंग घेऊन जाता येणार नाही. माझी पण एक शर्त आहे. जर का मी तुला माझं आत्मलिंग देतो, पण जर ते घेऊन जाता जाता लंकादेश जमिनीवर ठेवलं त्याचं सत्व निघून जाईल म्हणून समज, याची काळजी तुला घ्यायला हवी. तर तयार हो. ठीक आहे महादेवा, मी त्याची काळजी घेईन. ठीक आहे. तर मुनिवर नारायण नारायण ते आत्मलिंग घेऊन जा. मी तुम्हाला शंकरदेव आज्ञा करतो. हे लंकादिशा माझ्या आत्मलिंग. जर का तू लंकेपर्यंत पोहोचायच्या अगोदर हे जर जमिनीवर ठेवलंस तर ह्याचं सत्व निघून जाईल. काळजी घे. ठीक आहे महादेवा, मी याची काळजी घेईन. ठीक आहे. तर महादेवा, मी हे शिवलिंग घेऊन जात आहे. नारायण नारायण. रावण या ठिकाणी आत्मलिंग घेऊन निघाले. महादेवा, जर काही शिवलिंग घेऊन गेला तर मोठा अनर्थ घडेल. काहीतरी उपाय सुचवा बरं. नारद मुनी, हेच तर माझी लीला आहे. काळजी करू नका. मी आधीच त्या नारदाला सांगितलं, मी त्या रावणाला आधीच सांगितलं आहे. जर का त्याने हे आत्मलिंग जमिनीवर ठेवलं तर त्याचा सत्व निघून ते आपला बाळ गणेश पुराकाचं रूप घेऊन त्याला निश्चित अडवेल. तुम्ही फक्त ही माझी माया पाहाच तर खरं. नारायण नारायण. चला तर मग आपण ही लीला पाहूया. मला ते हवं ते मला करता येईल. अरे यांचा आवाज अरे बापरे, काय करावं? हे
हे शिवलंकर खूप जड आहे. मला जोराची लघुशंका झालेली आहे. काय करावं हे सुशिलाचं झालेलं आहे. एक काम करतो, असाच थोडा पुढे जातो आणि बघतो कोण मानव आहे का. ठीक आहे, मी चाललो. अरे मानवा, मला जोराची लघुशंका झालेली आहे. थोडं मी हे शिवलिंग तुला देतोय, पण एक काम कर, हे जमिनीवर अजिबात ठेवू नको. खूप मोठा अनर्थ होईल, माझी तपश्चर्या भंग होईल. ठीक आहे, हे घे, मी आलो. अरे ठेवला न खाली. युगाचा उलटा पाया नाही राहिली भीमाया. युगाचा उलटा पाया नाही राहिली भीमाया. युगाचा उलटा पाया नाही राहिली जगे माया. कलियुगाचा उलटा पाया नाही राहिली जगे माया. युगाचा उलटा पाया नाही राहिली जगे माया. कलियुगाचा उलटा पाया नाही राहिली जगे माया. कलियुगाचा उलटा पाया नाही राहिली जगे माया. कलियुगाचा उलटा पाया नाही राहिली जगे माया. नारायण नारायण. महादेवा, जर काय शिवलिंग घेऊन गेला नाहीस, अरे यार, हे काय केलं या गुराख्यानं. माझ्या शिवलिंग इथं जमिनीवर ठेवलं. माझ्या एवढ्या महिन्याची तपश्चर्या पूर्ण भंग केली. काय करावं आता सुचेल असं झालंय. महादेव, जर का तू महादेवाने सांगितले शब्द तू पाळलेले नाहीस तर तुला हे शिवलिंग घेऊन जाणे अशक्य आहे. नारदा, हे कदापि शक्य नाही. मी हे शिवलिंग घेऊनच जाईल. नारदा, तू बोलतोस ते खरं आहे. हे शिवलिंग माझ्याने उचलायचं नाही. काय करू, मानव जातीवर ना भरोसाच राहिला नाही. आता माझ्या लंका नगरीत परत जातो. हे रावणा, तुझा गर्वहरण झालेला आहे. तुझ्या शक्तीच्या बळाने माझ्या शिवलिंग उचलू पाहत होता, पण माझ्या या बाळ गणेशाच्या शिवलीलाने तुझा पूर्ण गर्वहरण झालेला आहे. हे तू मान्य कर. जा, तू परत तुझ्या लंका नगरीत परत जा. महादेवा, हे कदापि शक्य होणार नाही. मी असाच रिकामी जाणार नाही. मूर्ख रावणा, तू तुझ्या लंका नगरीत परत जा. हे बाळ गणेशाच्या चातुर्याने तुझ्या आणि त्याच्या बुद्धीनं तुझं गर्वहरण झालेलं आहे. तुझ्या लंका नगरीत तू पुन्हा वापस जा. हे शिवलिंग इथेच राहील. याच्या पृथ्वी तळावर त्याला मान येईल आणि त्याची इथेच पूजा केली जाईल. ते कदापि इथून हलू शकत नाही. ठीक आहे रावणा, मी पुन्हा जातो. मी पुन्हा येईन. रावण झुकेगा नाही साला. गणपती गजानन महाराज की जय. पार्वती बोले गणा उन्हाविना चालना. 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 पार्वती बोले गणा उन्हाविना चांदना. पार्वती बोले गणा उन्हाविना चांदना. पार्वती बोले गणा उन्हाविना चांदना. पार्वती बोले गणा उन्हाविना चांदना.
हाती घेऊनी पंचारती 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 वाढते गणा तुझ्या विना उगावला चांदणा पार्वती बोले गणा तुझ्या विना उगावला चांदणा पार्वती बोले गणा उगावला चांदणा पार्वती बोले गणा उगावला चांदणा तेचा तू गणनाथा 64 काला तुझ्याच हाता तेचा तू गणनाथा 64 काला तुझ्याच हाता मोरया माणूसला रंगाबाई दर्शना हे गणपती गजानना रंगाबाई दर्शना गणपती गजानना गणपती गजानना गजानना रंगाबाई यारणा 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 श्री गणराया विघ्नहराया 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 धावत येती यश बेखाया धावत येती यश बठाया धावत येती यश बठाया धावत येती यश बठाया रंग भरी यारणा गबना गवर चांदना गणपती गणपती गजानना गजानना रंगाबाई यारणा गणपती गजानना गजानना रंगाबाई यारणा गणपती गजानना गजानना रंगाबाई यारणा गणपती गजानना गजानना रंगाबाई शिव पार्वती चातुरे बाळा शिव पार्वती चातुरे बाळा शिव पार्वती चातुर बाळा शिव पार्वती चातुर बाळा 64 कला तुझ्याच हाता 64 कला तुझ्याच हाता 64 कला तुझ्याच हाता 64 कला तुझ्याच हाता रंग भरू दे बना जमना रंग भरी अगना गजानना गजानना रंग भरू दे गना गणपती गजानना गजानना रंग भरू दे गना गणपती गजानना गजानना रंग भरू दे गना गणपती गजानना गजानना रंग भरू दे गना राजे